मेष राशीचे लोक स्वभावतः आक्रमक, आत्मविश्वासाने भरलेले आणि जिद्दी असतात. त्यांचा उत्साही व धाडसी स्वभाव लोकांना आकर्षित करतो. पण त्याच वेळी काही लोकांना त्यांच्या स्वभावामुळे चीड येते. त्यामुळे शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता आहे. आता शत्रू कोण आहेत आणि का? तर तुमचे शत्रू 3 पुरुष आणि 2 महिला असल्याचे सांगितले जात आहेत. यामध्ये सर्वसाधारणतः 2 प्रकारचे लोक असू शकतात. एक आहे प्रत्यक्ष शत्रू, जे उघडपणे तुमच्याशी वाद घालतात किंवा तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. आणि नंबर 2 आहे अप्रत्यक्ष शत्रू, जे वरून गोड बोलतात पण तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात, कट रचतात किंवा तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात. आता 3 पुरुष शत्रू, त्यातला एक प्रकार आहे प्रतिस्पर्धी, व्यावसायिक किंवा वैयक्तिक. हे पुरुष तुमच्या यशाला किंवा तुमच्या नेतृत्व कौशल्याला आव्हान समजतात. तुम्ही ज्या क्षेत्रात आघाडीवर असाल त्या क्षेत्रात हे तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ किंवा सहकारी जे तुमच्याशी तुलना होण्यामुळे चिडतात. प्रकार क्रमांक 2 आहे स्वभावाने तापट. अशा पुरुषांचा स्वभाव आक्रमक असतो. तुम्ही जर त्यांच्या मताविरुद्ध वागलात तर ते तुम्हाला शत्रू मानतील. त्यांच्यासोबतचा संघर्ष भावनिक पातळीवर जास्त होतो. ते तुमच्या जवळच्या लोकांशी संपर्क साधून तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत मत्सर भावना बाळगणारे. हे पुरुष तुमचं वैयक्तिक जीवन किंवा सामाजिक स्थान पाहून असुरक्षित वाटतात. त्यांच्या मनात असलेला मत्सर ते अप्रत्यक्षरित्या कट रचून दाखवतात. उदाहरणार्थ, तुमच्या मित्रपरिवारातील एखादा जुना मित्र जो आत्तापर्यंत गुपचूप तुमच्या प्रगतीवर डोळा ठेवत होता. आता 2 महिला कोणत्या असतील तर त्यातील पहिल्या प्रकारची महिला आहे मित्राच्या रूपात शत्रू. अशा महिलावरून तुमच्या हितचिंतक असल्याचं भासवतील, पण प्रत्यक्षात त्या तुमच्या चुकांवर लक्ष ठेवून असतील. त्यांचा गैरफायदा घेतात. त्या तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेप करून अफवा पसरवू शकतात. आणि दुसऱ्या प्रकारची महिला आहे अत्यंत मत्सरयुक्त स्वभाव. या महिलांना तुमचं यश, सामाजिक ओळख किंवा कौटुंबिक सौख्य सहन होत नाही. त्या इतरांना तुमच्या विरोधात भडकून परिस्थिती बिघडवतात. उदाहरणार्थ, शेजारी, सहकारी किंवा जुनी ओळख असलेली एखादी व्यक्ती. या शत्रूच्या वागणुकीच्या खुणा काय असतील तर नेहमी तुमच्या चुकांवर टीका करणे, तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणे, कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक स्तरावर तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणे, तुमच्या जवळच्या लोकांशी वाद निर्माण होईल अशा गोष्टी सांगणे. आता शत्रुत्व निर्माण होण्याची कारणे काय आहेत? नंबर 1 आहे तुमचा यशस्वी स्वभाव. तुमची यशस्वी किंवा अग्रगण्य भूमिका त्यांना असुरक्षित वाटते, त्यामुळे हे लोक तुमचं यश संपवण्यासाठी मार्ग शोधतात. नंबर 2 आहे तुमचा प्रामाणिक व आक्रमक स्वभाव. तुम्ही चुकीच्या गोष्टी सहन करत नाहीत आणि थेट बोलता, त्यामुळे काही लोकांना तुमची पारदर्शकता न पटल्याने वाद होतो. नंबर 3 आहे त्यांची मत्सर भावना. जर ते तुमच्यासारखे प्रगती करू शकत नसतील तर त्यांच्यात मत्सर भावना निर्माण होते. नंबर 4 आहे जुने वाद. पूर्वीच्या छोट्या वादांमुळे निर्माण झालेली कटुता त्यांना तुमच्याशी शत्रुत्व ठेवण्यास प्रवृत्त करते. आता सावधान राहण्याचे मार्ग पाहूयात. नंबर 1 आहे शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवा. जर कोणी तुमच्या विरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवत असेल तर त्यांना त्वरित थांबवा. नंबर 2 आहे स्वतःला संयमित ठेवा. अशा लोकांवर उगाच रागावण्याऐवजी तटस्थ वागा. त्यांना तुमच्या मानसिकतेवर परिणाम करू देऊ नका. नंबर 3 आहे गोपनीयता जपा. तुमच्या यशासंबंधी किंवा वैयक्तिक गोष्टी जास्त जणांना सांगू नका. गोपनीय माहिती फक्त विश्वासू व्यक्तींनाच द्या. नंबर 4 आहे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. शत्रूंच्या नकारात्मक वागणुकीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. आणि नंबर 5 आहे शांततेने संवाद करा. काही वेळा थेट संवादाने गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.